ओमकार जरा इकडे ओमकार.
क्रिकेट सारा केलाय नाव टॉप लेवलला त्याचा नाव टॉप लेवलला त्याचा सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पाल सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। काही कारणास्तव सामना थांबवला होता, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। पंचांचा हिरवा कंदील सुद्धा सिग्नल येतोय, लेट्स प्ले। पहिला चेंडू मार्गस्थ, जगन नानाचा पहिला चेंडू तिथे उडवला आणि भिरकावून दिला समोर, अगदी व्ही शेप मध्ये जात असताना कऊ कॉर्नरच्या वरून षटकार। धन्यवाद धन्यवाद। आपण पाहताय भूमी इलेन मांडा आणि मांडा परिसरातील आमचे लाडके टिटवाळा शहरातील धुरंधर नेतृत्व भावेश दादा जाधव, वंचित बहुजन युवा आघाडी मांडा टिटवाळा शहर, या संपूर्ण ग्रुपचं या ठिकाणी आगमन होणार आहे। आणि नक्कीच त्या आगमनामध्ये त्या ताफ्यामध्ये कोण कोण असेल मी ह्या चेंडू नंतर सांगतो, परंतु इथे आलाय तो खणखणीत षटकार। यावेळेला पुन्हा एकदा स्लॉग स्वीप केलाय, चेंडू खूप उंच केलाय, अंतर कमी आणि झेल टिपला मिड विकेट दिशेला, जबरदस्त कॅच टेकन आणि फलंदाज बाद षटकारानंतर लगेचच उत्तर दिले जगन नाना पाटील साहेबांनी। धन्यवाद धन्यवाद डीजे। तर मान्यवर उपस्थित होणार आपल्यामध्ये सरपंच साहेबांच्या भेटीस येणार आहेत राहुलजी उबाळे साहेब, उपाध्यक्ष मांडा टिटवाळा शहर, गणेशजी शेणे साहेब, उपाध्यक्ष मांडा टिटवाळा शहर, शशिकांतजी जाधव साहेब, सचिव मांडा टिटवाळा शहर, भूपेशजी जाधव उद्योजक, सुभाषजी अहिरे साहेब उद्योजक, सन्नी गायकवाड उद्योजक, किशोरजी राठोड साहेब आपल्यामध्ये येत असताना आणि सोबतीला मंगेशजी पंडित, संजय भालेराव, सतीश भालेराव, अजय जाधव यांच्या सोबतीला आमचे लाडके भावेश दादा जाधव, वंचित बहुजन युवा आघाडी मांडा टिटवाळा शहरचे ते आमचे नेतृत्व करतात, अध्यक्ष आहेत, त्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। विकेटचं पतन आणि इथे लागोपाठचा दुसरा क्लीन बॉल, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्विंग इन डिलिव्हरी फ्रॉम जगन नाना, त्रिफळाची फलंदाज बाद। पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी, पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी लय भारी लय भारी नेतृत्व आमचं दिलीप पालवी साहेबांचं लय भारी आणि कल्याण डोंबिवली परिसरातील कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं नेतृत्व अनेक वर्षे ज्यांनी केलं, अध्यक्षपद भूषवलं असे जगन्नाथ पाटील साहेबांचा संघ भूमिनर मांडा इथे जबरदस्त स्टार्टअप देते बॉलिंग करत असताना। आणि मी उद्घोषणा पुन्हा करतोय,
आपल्यामध्ये उपस्थित होतात मान्यवर. थोडासा खेळ थांबवा. आमच्या टिटवाळा परिसरातील दिग्गज मंडळी आपल्यामध्ये येत असताना ह्या आपल्या क्रीडा नगरीवरती आपण टाळ्यांचा गजर करूया आणि फटाक्यांची आतिषबाजी आपल्यामध्ये होत असताना प्रवेश होतोय आपल्या ह्या क्रीडा नगरीवरती. बघा गाड्यांचा ताफा येतोय. अनेक मान्यवर आपापल्या परिसरातील यशस्वी नेतृत्व या आपल्या क्रीडा नगरीवरती दाखल होत आहेत. दिलीपजी पाली साहेबांच्या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आपल्या टिटवाळा मांडा परिसरातील शहरातील धुरंधर नेतृत्व आमचे लाडके भावेश दादा जाधव, वंचित बहुजन युवा आघाडी मांडा टिटवाळा शहर. सोबतीला आपण पाहताय राहुलजी उबाळे उपाध्यक्ष मांडा टिटवाळा शहर, गणेशजी शेणे साहेब उपाध्यक्ष मांडा टिटवाळा शहर, शशिकांतजी जाधव साहेब सचिव मांडा टिटवाळा शहर, भूपेशजी जाधव उद्योजक, सुभाषजी अहिरे उद्योजक, सन्नी सेठ गायकवाड उद्योजक, किशोरजी राठोड उद्योजक. सोबतीला मंगेशजी पंडित साहेब सहकारी मंडळीमध्ये संजयजी भालेराव, सतीजी भालेराव, अजयजी जाधव. आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या साहेब. अतिशय मोठा ताफा बघा. ही माणसं जोडलेत आमच्या भावेश दादा यांनी. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. आम्हाला सुद्धा त्यांचं फार भरभरून प्रेम मिळत असतं. असे आमचे भावेश दादा वंचित बहुजन आघाडीचे मांडा टिटवाळा शहरचे अध्यक्ष. आणि मी विनंती करतो की चालकांनी गाड्या बाजूला करा प्लीज. पार्क झोन मध्ये पार्क करा. फार मोठं बघा इथे आज पाहतोय दिलीपजी पाली साहेबांनी जोडलेले माणसांमधली ही माणसं आपल्यामध्ये आली आहेत ज्याने संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी योगदान सुद्धा दिलंय. वंचित आघाडी असो किंवा कोणती पण आघाडी असू दे, प्रत्येकाला सरळ हाताने आमचे सहकार्य करणारे आदरणीय भावेश दादा जाधव ज्यांचे सर्व सहकारी मंडळ आपल्यामध्ये उपस्थित झालेत. राहुलजी उबाळे, गणेशजी शेणे, शशिकांतजी जाधव, भूपेशजी जाधव, सुभाषजी अहिरे साहेब, सन्नी गायकवाड, किशोर राठोड भाई, मंगेशजी पंडित, संजयजी भालेराव, सतीशजी भालेराव आणि अजयजी जाधव या सर्वांचं पुन्हा एकदा सरपंच साहेबांच्या वतीने आणि कोसले ग्रामस्थांच्या वतीने ह्या सरपंच चषक 2026च्या क्रीडा सोहळ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये आलेले हे आमचे सर्व मान्यवर आहेत. ही महाराष्ट्र भूमी आहे, संतांची भूमी. भारत वर्षांमध्ये अजून एक राजा म्हणजे डॉक्टर आंबेडकर साहेब. जगाच्या पटलावरती अधिराज्य ज्याने गाजवलं आपल्या लेखणीमधून, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व नेहमीच करत असणारे आमचे भावेशजी जाधव साहेब आणि मांडा टिटवाळा परिसरामध्ये त्यांच्या नावाचा ठसा आहे. आणि त्यांनी सुद्धा ह्या कोसले परिसरामध्ये येऊन एक फार मोठं प्रेम दिले आपल्या दिलीप पाली साहेबांना. त्यासाठी आम्ही पाली साहेबांच्या वतीने भावेशजी जाधव आणि संपूर्ण ह्या ग्रुपचं ह्या ताफ्याचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुनश्च सस्नेह हार्दिक स्वागत. आणि आपला मांडा परिसरातील जगन्नाना पाटील सुद्धा इथे बॉलिंग करतोय बघा. त्यांना सुद्धा इथे भारून आला असेल. त्यांना एक उत्तेजना मिळेल. हा स्वीपचा प्रयत्न होता, फ्रंट फुटला बॅट्समन तिथे आला. पॅडल स्वीपचा प्रयत्न तिथे असफल ठरला. सुंदर बॉलिंग करतोय जगन्नाना इथे. मांडा टिटवाळा परिसरामध्ये अनेकांनी छाप सोडली. त्यातील या सर्व व्यक्ती आपल्यामध्ये, त्यामध्ये भावेशजी जाधव लिडिंग करतायत या टिटवाळा मंदिर परिसरामध्ये आणि मांडा पश्चिम कडे सुद्धा. यायला पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. चेंडू थोडासा हलवार गतीने टाकला गेला. नक्कीच नक्कीच लगेच बघा जगनदादा नाना पाटील साहेबांवरचं प्रेम, आमच्या भावेश दादा जाधव साहेबांचं. आणि जगन्नानांनी जर 3 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त केल्या तर तब्बल 2001 रुपयाचं बक्षीस जाहीर झाले भावेशजी जाधव साहेबांकडून. हे प्रेम असतं एकमेकांचं आणि हे प्रोत्साहन देण्याचं एक निमित्त असतं. आपल्या मित्रावरचा विश्वास आहे. आणि इथे मात्र लॉफ्टेड इनसाइड आउटचा फटका पाहतो आपण. डीप एक्स्ट्रा कॉलर चेंडू पळतोय तिथे फिल्डर पोहोचेपर्यंत तितक्याच वेगाने, आमच्या मोत्याच्या वेगाने ह्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बॅटिंग करणारा संघ पाहतोय ज्याने टॉस जिंकलाय. आई गावदेवी गोटेकर बी 2 गडी बाद झाले. जयंता परतलाय, त्यानंतर मनीष जसाला तसा गेला आणि आता गणेशच्या सोबतीला रोहन आहे मैदानामध्ये. धावसंख्या इथे 8 पाहतो आपण. 2 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं समाप्त केलं जगन नानाने आणि पहिल्या षटकाची एक यशस्वी समाप्ती त्यांनी केलेली आहे या आपल्या मोठ्या लढतीमध्ये. अतिशय सुंदर स्पर्धा आणि
किती माणसं जोडलीत बघा दिलीप पालवी साहेबांनी. अनेक इथे प्रेक्षक आणि अनेक मान्यवर सलग 3 रजनीमध्ये येत असताना अजून उद्याचा फायनल ग्रँड फायनल रजनी येणं बाकी आहे. परंतु तत्पूर्वीच प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनलेत आमचे सरपंच साहेब, कारण त्यांनी जोडलेली माणसं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मागच्या ह्या 2 रजनींमध्ये ही तिसरी रजनी आहे. तब्बल 5 ते 6 आपली खिल्लारी नंदी बैलांच्या जोड्या पण इथे आलेल्या पाहिल्याने ज्याने फार मोठे गोलाला उधळले सुद्धा आहेत. आपल्या महाराष्ट्राची परंपरा. आणि बाराम दिवाणी साहेबांचा आमचे माजी सरपंच गिरशेचे त्यांचा सुद्धा नंदी येतोय आपल्यामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती लक्षात घ्या जगनजी नाना, आपण लक्षात घ्या की 2 धावची पेनल्टी तुम्हाला आकारण्यात होती ती आम्ही जोडतोय ते गोटेकर संघाच्या खात्यामध्ये. इथे हा ड्राईव्ह केलाय, थोडासा दुरून बॅट फिरवली गेली तिथे लॉंगला फिल्डर आहे, फेकी करतो रॉकेट फेकी. निशानने तिथे निशाणा साधला, मस्त पद्धतीने तिथे फेकी झाली आहे. आणि या दरम्यान सिंगल वरतीच रोखलं गेलं. धावसंख्या सिंगलने पुढे जात असताना गोटेकर 20 संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 आपण पाहता आपल्या स्क्रीनवरती अनेक मान्यवर कक्षांमध्ये मान्यवर आमचं पूर्णपणे सजलेले सजावट झाली आहे. आणि इथे मात्र या फटक्याने धाव फलकाची सजावट वाढलेली आहे. 4 धावा आणि मान्यवर बघा 4 चंद्रलाल मान्यवराने. किती मान्यवर बघा. आमचे लाडके भावेश दादा जाधवच्या सोबतीला हे आलेत फक्त 4 ते 5 गाड्यांमध्ये. तर मी म्हणतो की भावेश दादाच्या टिटवाळामध्ये फिरतात एखाद्या कार्यक्रमात तेव्हा या गाड्यांमध्ये 1 0 वाढला जातो, मग त्या 100-150 गाड्या असतात. मागच्याच आपण निवडणुकामध्ये बघितलं असेल त्यांचा प्रचार आणि त्यांची पूर्णपणे माणसं जोडण्याची पद्धत. इथे मात्र ह्या फटक्याची पद्धत सुंदर सुंदर होती आणि तो हा दमदार शानदार चौका. ओव्हर ब्रेक मध्ये आपण नंदीची एंट्री करा प्लीज, विनंती आहे आपणास. दुसरं षटक सुरू केलं. अभय नावाचा गोलंदाज 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडू मध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या ह्या 3 चेंडूच्या 9ने वाढली ती 19 वरती. 19 ऑन द बोर्ड. पलटी शॉटचा प्रयत्न इथे करण्याची ही गरज होती का? जर तुम्ही आधीचा फटका सरळ बॅटनी सजवलाय, चौकारासाठी धाडलाय, त्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी बुद्धी कशाला पाहिजे? आणि ह्याच बुद्धीने आपण आपल्याला पाठीमागे घेऊन जातो. इथे मात्र हॅमर्ड केलाय, अक्षरशः हातोडा फिरवलाय, पण तो झेल तिथे सोडलाय डीप स्क्वेअरच्या दिशेने. फिल्डरने केली फार मोठी चूक या महत्वाच्या सामन्यामध्ये. इतके दिग्गज व्यक्तिमत्व येतात अशा वेळेला या चुका करू शकत नाही. ते 1 शॉटचा इशारा पंच राज ठाकरे सर करतायत. एकच धाव जोडली जाणार आहे. ज्या 2 झालेल्या त्या तुम्हाला एकच मिळतील. धावसंख्या गोटेकर बी ची पाहतोय आपण 2 गडी बाद 20 वर. 20 ऑन द बोर्ड. 3 ते 4 पावलाचा रनअप आहे. अगदी तयारच होता आणि त्याला टर्न केलाय. मस्त लॅप शॉट एका टप्प्याने 1 टू 4 4 रन. धन्यवाद धन्यवाद डीजे. सारा इलाका गाजवाला नाव कापी है दिलीप पालवीचा. आणि या नंदी घेऊन आपले बारामजी दिवाणी साहेबांचा नंदी येतोय. माजी सरपंच गिरसेचे प्रथम नागरिक ज्यांचा येतोय श्यामा बैल या आपल्या क्रीडा नगरीवरती. या हे श्याम मस्तानी मधोश किए जाय. मस्त इथे चेंडू खाली ठेवला आणि बॅटच्या आतल्या पातळ कडेला तिथे चुंबन घेतलं विकेट कीपर कडे जात असताना. मस्त इथे हा रिलीज केला जगन नानांचा हा सेकंड स्पेल. पहिला चेंडू हाताळला. पहिल्या षटकामध्ये सुद्धा दमदार सुरुवात केली होती. षटकानंतर 2 लगोपाची विकेट घेतले होते जगन नानाने. जेव्हा भावेश जाधव दादांची एंट्री झाली ती ग्रेट एंट्री, थेट एंट्री, थेट फेकून दिलाय. हा येतोय षटकार. मंडल कोसल्या आयोजित सरपंच चषक 2025. धन्यवाद धन्यवाद. मस्त पद्धतीने अर्ली पिक केला होता. फ्रंट फुटला डाव्या पायाला पुढे घेतलं होतं आणि एक स्लॉक स्वीपच्या दर्जाने उडवला हा चेंडू. ताकद अफाट होते आणि अंतर सुद्धा मस्त इथे प्राप्त केलं.
अंतर गाठण्यासाठी तुम्हाला टायमिंग साधता आलं पाहिजे. इथे मात्र हा स्वेर मारा घोषित झालाय. पंच राज ठाकरे सर, स्वरलेख पंच त्यांचे पितामह माधव ठाकरे साहेब आपण पाहतोय. ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक जोडी आहे. माधव ठाकरे साहेबांनी फार मोठ्या सुद्धा छाप सोडलेली आहे. आज पंच सुद्धा आम्हाला ऐतिहासिक भेटलेले आहेत. अजून काय पाहिजे या स्पर्धेसाठी? वाईटचा इशारा धावसं का एक नाही पुढे 31. पुन्हा एकदा यावेळेला पूल तिथे मात्र डाव्या बाजूला धावत पळत तिथे कॅच घेतलाय. रनिंग सेल अभयने जबरदस्त टेकन, बिग विकेट डाऊन आणि फलंदाज बाद. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय. सुस्वागतम शुभ स्वागतम. मित्रांनो बघा क्रिकेटच्या सोबतीला तुम्हाला अजून एक हा योग मिळतोय पाहायला. गेली 3 रजनींमध्ये हा खिलारी नंदी नंबर 6 येतोय आपल्या ह्या क्रीडा नगरीवरती. 7वा नंदी, माफ करा 7वा. पहिल्या दिवसामध्ये महिबा, काल बिस्किट आणि बाजी, आणि नुकतंच काही वेळापूर्वी सुद्धा आपल्याला 3 नंदी आलेले पाहायला मिळाले. हा येतोय आजच्या दिवसातील 4था. आधीचे 4 आणि हा आजचा 5वा. वा, श्याम्या बैल वेल परम दिवाणे साहेब, माजी सरपंच गेरशे यांचा हा अनेक शर्यतीचे गुलाल उधळणारा श्यामा बैल आपल्यामध्ये उपस्थित झालाय. बघा तेच त्याचे डोळे, संकल्प बघा त्याच्या डोळ्यामध्ये. 116. मिळतंय ह्या रजनी क्रिकेटमध्ये. अजून काय पाहिजे प्रेक्षकांनो? होऊन जाऊ ना टाळ्या एकदा सरपंच साहेबांसाठी. सन्मान्य आमचे भावेशजी जाधव दादा सुद्धा खुश झाले असतील की हे असं काय घडतंय इथे या दिलीप पालवी साहेबांच्या स्पर्धेमध्ये. दादा हा नंदी नंबर 7वा आहे. परवापासून अनेक नंदी प्रत्येकाने 50-100च्या पेक्षा जास्त गुलाल उधळल्यात मोत्याच्या सोबतीला. आणि सेलिब्रिटी पेक्षा 1 नंबर हा श्यामा बैल आहे. आणि या क्रीडा नगरीमध्ये एक वेगळा उत्साहाचं वातावरण निर्माण करण्याची क्षमता ठेवली आमच्या दिलीप पालवी साहेबांनी. आणि सोबतीला आमचे वासुदेवजी भोईर आणि ग्रामस्थ मंडळ, आयोजक मंडळ कोसल्याच्या वतीने या स्पर्धेमध्ये 4 चंद्र लावण्यासाठी भवेश दादा आपण सुद्धा आले आपल्या सर्व सहकार्याच्या सोबतीला. आपले सुद्धा आभार की आपण सुद्धा भर घातली ह्या स्पर्धेमध्ये 4 चंद्र लावण्यामध्ये. यालाच म्हणतात माणसं कमवणं, यालाच म्हणतात यशस्वीतेला अगदी संपादन करणं, यशस्वी होणं. नुसतं मोठा माणूस बनणं म्हणजे चांगलं नसतं मित्रांनो. आपण यशस्वी कसं आहोत हे जगाला सुद्धा दिसलं पाहिजे. आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना या ठिकाणी दिलीपजी पालवी साहेब जसे आमच्या मांडा टिटवा परिसरातील यशस्वी व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर आहेत. बघा भावेशजी जाधव साहेब फार मोठं नेतृत्व आणि त्यांच्या पाठीशी असंख्य त्यांचे मित्रमंडळी आणि परिवार, अनेक नेते मंडळी, अनेक कार्यकर्ते, अनेक समाजसेवक जोडले गेलेत भावेश जाधव यांच्या प्रेमाने. तसे या ठिकाणी दिलीप पालवी साहेबांनी सुद्धा आपणा सर्वांना जोडून त्यांनी सुद्धा भावेश जाधव साहेबांना जोडले. नक्कीच एक विलक्षण क्षण इथे आपल्याला चालून आलेला आहे या क्रीडा नगरीमध्ये. आणि आता आपला लाडका श्यामा बैल जॉईन कुठे होणार? आवाज द्या. कुठल्या स्टँड मध्ये जाणार? मोत्या स्टँड मध्ये जाणार आहे. अगदी अभिमानाने तो तिथे आता स्थानापन्न होणार आहे. त्याचा हा मान सन्मान केला दिलीपजी पालवी साहेबांनी. बघा त्याचं तेज, त्याची चाल बघा, त्याची गती बघा, त्याचा बाणा बघा, त्याचं कणखर शरीर बघा, तेजोमय शरीर, त्याचे डोळे बघा. फक्त सांगतो की फक्त मला सोडा तुम्ही, मी इथून निघेन, थांबणार नाहीये. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, या धुंद वादळांना कोठला किनारा. प्रत्येकाला किनारा गाठावासा वाटतो आणि त्यासाठी स्वतःला बेधुंद व्हावं लागतं.
मग ती शर्यत असो किंवा जीवनाचं पटल असो, त्या प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. तसं शर्यतीमध्ये सुद्धा तुमचे प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी तुमचा ड्रायव्हर लागतो, तुमचा रायडर लागतो, तुमचा जॅकी लागतो, त्यात बैलाचं संगोपन लागतं आणि सुट्टी मेकर लागतो. आणि मेन म्हणजे बैलाच्या मालकाचा काळज तो अगदी वाघाचा लागतो मित्रांनो. वाघाचं काळीज फार महत्वाचं. वाघाचा बाणा, कणखर बाणा आणि कणखर नेतृत्व आज आपल्याला पुन्हा टिटवाळा शहराचं लाभलंय. ते सुद्धा आपण पाहत आहे. भावेशजी जाधव आणि संपूर्ण मंडळी आपल्यामध्ये आहेत जे आनंद घेतात या क्रीडा स्पर्धेच्या सोबतीला. या खिल्लारी नंदी बैलांचा आनंद घेत आहेत. नंदी बैल नव्हे तर शर्यतींमध्ये अनेक गुलाल उधळणारे हे जिंकणारे नंदी खिल्लारी पाहतो आपण या क्रीडा नगरीवरती. कोसले ह्या परिसरामध्ये रंगणारी स्पर्धा. लाईव्ह प्रेक्षक सुद्धा अगदी भारावून गेलेत या क्रीडा नगरीचं दृश्य बघून. क्रिकेटच्या सोबतीला त्यांना हा दुसरा आविष्कार पाहायला मिळतोय, दुसरं प्रयोजन, दुसरं मेजवानी पाहायला मिळते आणि अनुभवाला मिळत असताना डोळ्यांना सुखद आनंद मिळतोय. नेत्रदीपक ही स्पर्धा होत आहे आणि मी विनंती करतो आता पंचाने की आपण खेळ सुरू करा. जगन्नाथाचा हा चेंडू कट केला, मस्त दिशा दिली, आधी सरळ रेषेमध्ये डी पॉइंटच्या दिशेने प्रेक्षणीय चौकार. अतिश भांडेच्या बॅट मधून हा सुंदर चौकार पाहिला. आमचे टिटवाळा शहरातील धुरंधर नेतृत्व भावेश दादा जाधव साहेबांनी बघितला. वंचित बहुजन युवा आघाडी मांडा टिटवाळा शहरचे ते आमचे लाडके नेतृत्व अध्यक्ष आहेत. सोबतीला आपण पाहतोय राहुलजी उबाळे साहेब उपाध्यक्ष मांडा टिटवाळा शहर, गणेशजी शेणे साहेब उपाध्यक्ष मांडा टिटवाळा शहर, शशिकांतजी जाधव सचिव मांडा टिटवाळा शहर, भूपेशजी जाधव उद्योजक, सुभाषजी अहिरे उद्योजक, सन्नी गायकवाड उद्योजक, किशोर राठोड भाई उद्योजक आणि मंगेश पंडित संजय भालेराव, तसेच सतीश भालेराव, अजय जाधव. पुन्हा दिशा दिली. स्टियर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे ही दाखवली आहे. नुसतं शक्तिमान होणं योग्य नसतं मित्रांनो. तुमच्या शक्तीच्या सोबतीला तुम्हाला युक्ती जेव्हा साधता येते तेव्हा तुम्ही भलं मोठं युद्ध जिंकू शकता. जगामध्ये नुसत्या शक्तीला महत्व असतं तर अनेक शक्तिमान माणसं पुढे गेली असते, परंतु ज्या युक्तीने जी लोक चालली, डोक्याने जी चालली, जी मनाने चालली, जी ध्येयाने चालली, जी नेतृत्वाने चालली, जी एकमेकांना घेऊन चालली, तीच व्यक्ती, तीच माणसं पुढे गेली. म्हणून तर भावेश दादांनी अगदी इतके माणसं आणलीत, ही काही नाहीयेत. इथे फक्त इथे यायचं होतं म्हणून बहाणा आहे, पण टिटवाळा शहरामध्ये जेव्हा भावेश दादा निघतात ना, पूर्णपणे गर्दीचा ताफा असतो टिटवाळा परिसरामध्ये पूर्णपणे. हीच तर माणसं कमवायची असतात जशी दिलीप पालीस साहेबांनी कमवली आहे. माणसं जोडणं म्हणजे काय असतं याचं आपण प्रात्यक्षिक पाहतोय. समोरच्याला तो आहे तसा स्वीकारणं म्हणजे माणसं जोडणं. धावसंख्या जोडली जाते. ते धावसंख्या मला सांगतात आमचे भरतजी 38 वरती धावसंख्या आहे. हा डॉट चेंडू म्हणजे 38 धावसंख्या. स्थिर 3 षटकाची समाप्ती. सुंदर षटक पुन्हा एकदा हाताळलं जगन्नाथ पाटील साहेबांनी. सेकंड ओव्हर मध्ये काही जास्त धावा गेल्या बघितला, पण अभयवरती अटॅक झाला होता. 14 धावा त्यांनी खर्च केल्या आणि ते 3 षटकानंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोटेकर बी संघाची 38 वरती. तर मी टॉस साठी आवाज देतोय. आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. दोन्ही कॅप्टन, मानकोलीचा कॅप्टन आणि चेरोबा वाशेरे संघाचा कॅप्टन. बिग फाईट कमिंग सून. दोन्ही कॅप्टन्स विनंती आपणास की आपण त्वरित यावं. फार मोठी स्पर्धा आणि तिसऱ्या रजनीमध्ये काय 4 चंद्र लागलेत बघा. उंच शिखरावरती गेलेली स्पर्धा आहे. अनेकांच्या गळ्यातलं ताईत बनलेली स्पर्धा आणि सरपंच साहेबांना सुद्धा अनेकांनी प्रेम दिले आणि प्रेम देतात. इथे मात्र पंचांनी इथे प्रेम नाही दिलं तर अगदी दंड दिलेला आहे, दंडित केलं आणि अवांतरे धावसंख्या अलगदपणे पुढे जात असताना पोहोचलेली ती 39 वरती 39. कबीर पॉलचा रन अप लॉफ्टेड ऑन ड्राइव. व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक. हिटेड टू लॉंग ऑन देयर फॉर द सिक्सर. मस्त ओर पिचला लॉफ्टेड ऑन ड्राइव दिशा दिली व्ही शेप मध्ये. व्ही फॉर विक्ट्री आणि मोठा इथे रोमांचकता निर्माण करणारा षटकार मारला या ठिकाणी आतिश भांडेने. हा विस्फोटक विध्वंसक फलंदाज आहे. कोटेकर बीचा हा तारणहार आहे ज्याने षटकार मारलाय. धावसंख्या पोहोचली षटकाराने 45 वरती 45. केतनचा हा चेंडू थोडासा बचावात्मक टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो बचाव करू नको मित्रा, फाईट दे, झुंज दे. भावेश जाधव साहेबांना सुद्धा माहिती की झुंज देणं काय असतं. फाईटला तयार व्हायचं असतं. संकटाला घाबरायचं नाही, समोर जायचं, खांद्यावरती घ्यायचं, संकट तुटून पडायचं. येस,
जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे अशा प्रकारे संकटात तुटून पडायचं असतं. तुटून पडलाय, ठोकला षटकार आतिश भांडेने. अरे वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला, इलाका गाजवायला, इलाका गाजवायला. नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पालवीचा. अत्यंत सुंदर गाणं, सुंदर संगीत, नाचावंसं वाटतं आणि बागडावंसं वाटतं. नुकतेच आमचे हे भाऊ नाचत होते तिथे, हे आता स्कूटीवरती बसलेत. छान नाचले आपण ह्या गाण्यावरती. आणि इथे मात्र गोलंदाजांना नाचवतोय, थया थया नाचवते ह्या ठिकाणी बॅट्समन आतिश भांडे. त्यांनी पोहोचली धावसंख्या 50 होऊन 52 52 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू इथे पुन्हा लेट द बॉल गो टू द विकेट कीपर. पंचाने आमच्याकडे सांगितलं फिरून की हा पुन्हा एकदा वाईड घ्या. मी नुकताच उल्लेख केला केतन की बचाव नको करूस, फाईट दे, झुंज दे. तुझ्याकडचे शस्त्र वापर की तू समोरच्या फलंदाजाला कसं थांबू शकतोस. थांबवायचं आहे. लॉट पुन्हा समोर सरळ रेषेत ओर पीस स्लॉट मध्ये आणि चेंडू गेला प्लॉट मध्ये. सिक्सर. सरपंच दिली पलवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. आय रुबाब योला लय भारी, लय भारी. नक्कीच इथे बॅटिंग सुद्धा भारी, म्हणून त्यासाठी आम्ही सर्वांचे आभारी. भाई दादा जाधव साहेबांचे आभारी आणि प्रेक्षकांचे आभारी, सर्व मान्यवरांचे आभारी, ऑनलाईन प्रेक्षकांचे आभारी, ग्रामस्थांचे आभारी. वा, काय सुसाट वेगाने गाडी निघाली आतिश भांडेची. तुटून पडला, गेअर बदललं. पहिल्या 3 षटकामध्ये जर बघितलं आपण मित्रांनो तर 8-14-14 अशी धावसंख्या होती. इथे पुन्हा एकदा वाईड आली आहे. पहिल्या षटकात जगन्नाथने 8 खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये 14, पुन्हा 14 आणि या मात्र षटकामध्ये फार भरपूर धावांचा इथे पाऊस पडलाय. धो पाऊस पडतोय. आतिश भांडेला इथे थांबवण्याची गरज आहे. केतनकडे ती क्षमता आहे. त्या क्षमतेने इथे सरळ काय बॅटचा स्टान्स आहे, स्टेट डाऊन दी ग्राउंड. अगदी स्क्रीनच्या वरून पाहण्याजोगा, फोटो फ्रेम मध्ये सजवण्याजोगा षटकार मारलाय आतिश भांडेने. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला, नाव कापी. धन्यवाद. टाळ्या वाजवा. लगोपाठचे 4 षटकार मारलेत आतिश भांडेने. तालिया तो बनती है. दरम्यान जितू दिवाने साहेब, आपण आपलं हार्दिक स्वागत आहे. जे सुपुत्र आहेत बाळाराम दिवाने साहेबांचे इथे टर्न केला, पायामध्ये फुल टॉस आणि तिथे बेडाने टाकता चेंडू टर्न केलाय. तिथे मात्र फिल्डर पोहोचलाय. चांगल्या फिल्डिंगचा नमुना पेश केलाय. चौकार नक्कीच वाचवला. एकच धाव्यावरती समाधान मानलं आतिश भांडेने. दे धनाधन बॅटिंग करण्यामध्ये नेहमी माहीर आहे आतिश भांडे. ज्या विकेटच्या प्रत्येकाला तलाश असते, ही विकेट शोधणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही तुमचं नियंत्रण बॉलिंगचं, तुमच्याकडे बॉलिंगचा तो ठसा, तुमच्याकडे ते शस्त्र अस्त्र असणं गरजेचं आहे. तुम्ही वारंवार स्लॉट मध्ये द्याल, तो सरळ बॅटनी तुम्हाला प्लॉट मध्ये फेकून दाखवेल. आणि तसंच त्यांनी केलं. तुम्ही चेंडूमध्ये बदल केला पाहिजे होता. त्याला म्हणतात व्हेरिएशन्स. म्हणतात की स्वतःमध्ये बदल करा. जगाला तुम्ही बदललेलं पाहू शकता. फुलटॉस पुण्याचा सरळ V-shape मध्ये जास्त इथे फटके पाहायला मिळाले. मी डाऊन नाहीयेत आणि तिथे मात्र इथे काय चूक केली ना हो, दडपण टाकले बघा. याला म्हणतात नियतीचा खेळ. हे नियतीला मंजूर होतं. त्याचं कारण की प्रयत्न केले तिथे आतिश भांडेने, रिस्क घेतलं आणि रिस्क घेणं गरजेचं असतं मित्रांनो. मी मगाशी म्हणालो जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बडा रिस्क होता है. भावेश दादा जाधव सुद्धा अनेक रिस्क घेतात. त्यांना माहिती की रिस्क घेतलं तर आपण पुढे जाणार. घाबरायचं कशाला, लढवाया राहायचं. जसं आमच्या पालवी साहेबांनी रिस्क घेतलं, नाही घाबरणार, आम्ही करून दाखवणार स्पर्धा. मागच्या वर्षी केली, या वर्षी करणार, पुढेही करणार आणि पुढे अजून भारी असणार आहे. लय भारी स्पर्धा असणार आहे. पण ही सुद्धा जाम भारी. 31 धावा, जाम भारी धावा ठोकल्या. होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर आतिश भांडेसाठी, ज्याने तडाखे बंद लागोपाठचे 4 षटकार मारले आणि धावांचा धोधो पाऊस पडला. असं वाटलं नव्हतं की मांडा विरुद्ध गोटेकर बीच संघ 5 षटकांमध्ये इतक्या धावा करू शकतो. कारण पहिल्याच षटकामध्ये जगन्नाथाने दडपण टाकलं होतं. त्यानंतर गेअर बदलले. ती वादळावरची शांतता होती, शांतता भंग केली आतिश भांडेने. पुन्हा एकदा सज्ज झाला आतिश.
आपटी दिलीये, खूप खराब चेंडू अखूट टप्प्याचा, तिथे मात्र फसवलंय. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कधी खराब चेंडू मध्ये सुद्धा मोठा फलंदाज बाद होतोय, कधी कधी चांगला चेंडूला सुद्धा समाचार घेताना षटकार पाहायला मिळतोय. हेच क्रिकेट आहे. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. फलंदाज आतिश भांडे बाद. मंडल कोसले आयोजित सरपंच सुंदर सुंदर बॅटिंग इथं. टाळ्या वाजवा आतिश भांडेसाठी. आतिश तुने मारल्या 31 धावा तुफानी पारिजाने साकार केली, ज्यामध्ये एक ट्रिपल, एक चौकार आणि खणखणी 4 लागोपाठचे षटकार. ही त्याची होती ललकार. ललकार देण्यामध्ये माहीर आहे, पण तो मांडा संघात सुद्धा ललकार आहे मित्रांनो, ते सुद्धा विसरून जाता कामा नये. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा टर्न केला आणि इथे मात्र चान्स नाहीये. फाईनच्या दिशेने चेंडू दान दान करत कोसले गावाकडे जात असताना 4 रन. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघानं धन्यवाद धन्यवाद. मनसाने इथे गोलंदाजाला 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिलेला आहे बाउन्सर साठी. पुढचा बाउन्सर अलाउड नसेल, पण तो धावसंख्या किती पर्यंत मजल मारेल मित्रांनो. आतापर्यंत पोहोचले 73 वरती. 73 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. या षटकातील 2च चेंडू पडलेत रितेश कडून. रितेश वरती हल्ला बॉल इथे सुरू केला. लगेचच कमबॅक करण्याची क्षमता जगन्नाथाने दाखवली होती, परंतु आतिश भांडे जोपर्यंत मैदानामध्ये होता तोपर्यंत त्याने उत्कृष्ट पद्धतीने तुफानी फटकेबाजी करून आपल्या गोटेकर बी संघाचं नाव का मोठं आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलं. जगाच्या पटलावरती असं काय करून दाखवा म्हणतात ना, की तुमचं नाव जगाने इतरांना सांगितलं पाहिजे, तुमचा आदर्श इतरांना सांगितलं पाहिजे. विचार असे मांडे की तुमच्या विचारांवरती जगाने विचार केला पाहिजे. जसे दिलीप पालवी साहेबांचे विचार, जसे आमच्या मांडा टिटवाळाचे भावेश जाधव साहेबांचे विचार, त्या विचाराला अनुसरून त्यांनी माणसं जोडली आणि त्या विचारांना मान्यता देत असताना एक एक माणूस जोडला जातो मित्रांनो. म्हणून माणूस जोडणे ही सर्वात मोठी संपत्ती असते, जी आपल्याला स्मशानभूमीमध्ये जगाला दाखवायची असते. जग ते पाहत असतं. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द विकेट जातोय. चेंडू पेस पुन्हा एकदा टर्न केलाय, मस्त गिरकी घेतली आणि फिरकी दिली फाईनच्या दिशेने. अजून एक प्रेक्षणीय चौकार. जणू काय आपण मॅच बघत नाही असं वाटतंय. प्रेक्षक एकमेका चिमटे काढतात असं वाटतंय. आपण हायलाइट बघतो की काय. साइड है उसका नाम, मार्केट सारा खेलाई जाम. वन साइड है उसका नाम, मार्केट सारा खेलाई जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप. सुंदर सुंदर परफॉर्मन्स, सुंदर बॅटिंग. अजून एक वाक्य म्हणावं वाटतं की जगाच्या पटलावरती असं काही करून दाखवा की जगाने तुम्हाला फेसबुकवरती नव्हे, व्हॉट्सअपवरती नव्हे, इंस्टाग्रामला नव्हे, तर गुगलवरती सर्च केलं पाहिजे की दिलीप पालवी कोण, भावेश दादा जाधव कोण, ही नावं सर्च केली पाहिजे. त्याला म्हणतात यशस्वी व्यक्तींची नावं. आणि आपला लेखाजोखा तिथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते नेहमीच गोटेकर बिने लेखाजोखा जोडलाय. इथे मात्र हा लेख लिहिला जाईल काय काय झेल टिपलाय, फॉलिंग झेल टिपला. तिथे अगदी धावत पत आला, स्वतःला तिथे सावरलं. जान जा पर वचन न जाय. फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. आपल्यामध्ये सन्मान्य दिलीप पालवी सरपंच साहेबांचे भाचे सुद्धा आहेत, संदेजी चव्हाण साहेब. आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय, जे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा अनेक माणसं जोडलेत, त्यांचे सुद्धा अनेक सहकारी इथे आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा प्रेम दर्शवले या स्पर्धेसाठी. आपल्या लाडक्या दिलीपजी पालवी साहेबांसाठी आपण वेळात वेळ काढून प्रत्येकाने यावंच आहे आणि ते आलेले आपले आहेत. संदेशजी चव्हाण, भावेजी जाधव, सर्व मंडळी. हे प्रेम आहे. हल्लीच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये वेळ मिळणं कठीण झालंय मित्रांनो. बिकॉज टाइम इज अ मोर दॅन मनी असं झालं आणि ती खरी स्थिती आहे, ती खरी स्थिती आहे. माणसाकडे वेळ नाहीये. चेंडू पेस कायसा उचले गेला, चेंडू धडकला तो बॉडी लाईनला. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये काय असतं. भावेश दादा जाधव सुद्धा त्यांनाही माहिती आहे, दिलीप पालवी साहेबांना माहिती आहे की पूर्वीच्या काळात काय असायचं. एखादं लग्न असलं की आपण आपले बोसके बांधून निघायचो, 4-4 दिवस आधी राहून थांबायचो.
उठणींपासून हळदींपासून लग्न लागेपर्यंत पुन्हा एकदा अगदी लग्न झाल्यावरती पण थांबायचं नवरीला आणायला आणि नवरीला न्यायला. पण आता काय झाले, अरे भावेजी किती वाजता अक्षता पडणार आहेत? हा मग ठीक आहे, मी 10 मिनिटं आधी निघतोय. अक्षता पडताना आपण पोहोचतोय मित्रांनो. इतका वेळेचा आपल्याला आता वेळ कमी राहिली आपल्या माणसांना. वेळेवरती पोहोचतो आणि लगेच अक्षता पडली की लगेच भेटायचं, हस्तांतरण करायचं, नवरी नवरीला भेटायचं, आहेर द्यायचं, निघून जायचं. 50% जास्त माणसं हेच करतात मित्रांनो. आणि हे काळाची गरज सुद्धा आहे. आधुनिक काळामध्ये अगदी वेळेचं भान आणि त्या वेळेला आपण काय करतो, इनकॅशमेंट करतो. म्हणजे आपल्या बिझनेससाठी, आपल्या नोकरीसाठी, आपल्या सेवेसाठी. जसं सेवा करतात दिलीपजी पालवी सरपंच आहेत, जसे आमचे भावीजी जाधव नेतृत्व करतात वंचित आघाडीचं, त्यांना सेवा करायची असते समाजाची, म्हणून आपल्याला त्यांचा वेळ कमी मिळत असतो. म्हणून वेळेचं भान सुद्धा ठेवायचं आणि आम्ही आता ते भान ठेवून ह्या गॅपमध्ये या वेळेचा आपण सदुपयोग करूया आणि आलेल्या पाहुण्यांचा इथे सन्मान करूया. आणि तत्पूर्वी भावीदादा जाधव या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू इच्छितो. तसेच संदेजी चव्हाण आपण पण या, दिलीपजी पालवी साहेबांचे आमचे भाचे. सर्व मंडळी आपण येऊ शकता. स्टेजवरती जितके उभे राहतील तितके या. चला तिथे टॉस करू लगेच आणि कारण आपला सत्कार पण घ्यायचे, त्याच्यामुळे आपण इंटरव्ह्यू घेणार नाही कॅप्टनची. आपण पाहताय भावीजी जाधव साहेब आमचे टिटवाळा मांडा शहरचे वंचित आघाडीचे अध्यक्ष नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सोबतीला अनेक हे आपले लाडके मान्यवर जोडलेले आहेत. या टॉस बॉक्स मध्ये मोठ्या टॉस बॉक्स आपण पाहतोय. सरपंच चषक ग्रामस्थ मंडळ कोसले अजित मोठ्या टॉस बॉक्स मध्ये सरपंच साहेबांच्या सोबतीला जोडलेले पाहतो आपण. शहरातील आमचे धुरंधर नेतृत्व मांडा टिटवाळाचे भावेश दादा जाधव ज्याच्या शुभ असते टॉस आणि सोबतीला संदेजी चव्हाण, शशिकांतजी जाधव, भूपेशजी जाधव, सुभाष आहिरे, सन्नी गायकवाड, किशोर राठोड, मंगेश पंडित, संजय भालेराव, सतीश भालेराव, अजय जाधव इतर सर्व मंडळी. टॉस झालाय संपन्न. पाहुण्यांना विनंती करतो की आपण या स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय मानकोली संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले चेरोबा स्पोर्ट्स वाचेरे संघाला. लगेच आपण इथे येतोची सन्मानित करू. आलेल्या पाहुण्यांनी वेळात वेळ काढला म्हणून त्यांना सुद्धा जायचं आहे दुसऱ्या कार्यक्रमाला, दुसऱ्या सेवेला. आणि आपण सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित करूया. श्यामा बैलाचा धन्यवाद करा एकदा टाळ्या होता श्यामा बैलासाठी. बारामजी दिवाणी साहेबांचा, जितू दिवाणी साहेबांचा हा अनेक शर्यती जिंकणारा खिल्लारी नंदी पाहतो आपण आपल्यामधून रजा घेत असताना. आणि टाळ्यांचा गजर करा. तरुण नेतृत्व टिटवाळा शहराला लाभलेलं आमचे धुरंधर नेतृत्व पाहतो आपण भावेशदादा जाधव, वंचित बहुजन युवा आघाडी माडा टिटवाळा शहरचे अध्यक्ष, ज्याचा हा यथोचित सन्मान होतोय या आपल्या व्यासपीठावरती दिलीपजी पालवी साहेबांच्या शुभ हस्ते. माहिती उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह इथे देत आहोत आम्ही साहेबांना. त्यानंतर संदेजी चव्हाण साहेबांचा इथे सन्मान करतोय दिलीपजी पालवी साहेबांचे भाचे. त्यानंतर राहुलजी उबाळे साहेब आपण सन्मान स्वीकारा. उपाध्यक्ष माडा टिटवाळा शहर, डॅशिंग व्यक्तिमत्व, नेहमीच भाविक जाधव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून अविरतपणे कार्य करतात असं व्यक्तिमत्व राहुलजी उबाळे साहेब. धाडस महत्वाचं असतं, नेतृत्व करणं साधी गोष्ट नसते मित्रांनो. गणेशजी शेणे साहेब आपण सुद्धा सन्मान स्वीकारा. उपाध्यक्ष माडा टिटवाळा शहर गणेशजी शेणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मैदानामध्ये धावांचा पाठलाग सुरू झालाय. 79चं टार्गेट, परंतु आपण पाहू शकतो की आमच्या व्यासपीठावरती सुद्धा 79च्या आसपास मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. इतकं खचून भरलंय आमचं हे शामियाना मंचक. त्यानंतर शशिकांतजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित, सचिव मांडा टिटवाळा शहर. शशिकांतजी आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. शशिकांत जाधव साहेबांनी मागच्या ह्या निवडणुकीमध्ये धमाल केली होती. त्यांचे अनेक व्हिडिओज मी बघितले फेसबुकवरती होते. जबरदस्त त्यांचं नेतृत्व, खूप छान परफॉर्मन्स. झोप उडाली तिथे, त्यांची प्रत्येकाची झोप उडाली होती. आणि इथे कार्य त्यांचं अफाट आहे आपल्या टिटवाळा परिसरामध्ये भाई जाधव साहेबांच्या सोबतीला. त्यानंतर आपल्यामध्ये भूपेशजी जाधव उद्योजक आहेत. सामना सुरू करा. भूपेशजी जाधव नेहमीच सहकारी म्हणून भूमिका पार पाडतात आणि त्यांना सुद्धा फक्त जबाबदारी सांगायची. भावेश जाधव साहेबांनी ते सुद्धा लगेचच. आणि मोठे बंधू भावेश दादांचे भूपेशजी जाधव आपण पाहतोय.
भूपेजी जाधव साहेबांचा सन्मान. सुभाषजी आहिरे आपल्यामध्ये आहेत, उद्योजक. सुभाषजी आहिरे साहेब, आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. आजचा पूर्ण मंचक सजावटीमध्ये रंगलेला आहे. त्यामध्ये सजावट केलेले हे मान्यवर, हिमालयाची उंची असे मान्यवर, सागराची खोली असे मान्यवर, सूर्याचे तेज असं मान्यवर, चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया असे मान्यवर, मातीवरची माया असे मान्यवर आज आपल्याला लाभले. त्यामधले हे सुभाषजी आहिरे आणि सन्नी गायकवाड साहेब, आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. उद्योजक, माझा टिटवाळा परिसर, इथे इथे चौकार मैदानामध्ये प्रेक्षक होत, सर्व गोष्टी आम्हाला कव्हर करायच्या. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा पहा की किती प्रेक्षक जोडले गेलेत, किती मान्यवर इथे आलेले आहेत आणि प्रत्येकाला इथे सन्मानित करतात. आमचे सरपंच साहेब, अतिथी देवो भव ही भारतीय परंपरा जोपासतायत. त्यानंतर किशोरजी राठोड भाई, आपण पण सन्मान स्वीकारा. उद्योजक, तसेच पंकजजी निर्भवणे, महासचिव वंचित आघाडीचे. पंकजजी, आपण पण सन्मान स्वीकारावा. त्यानंतर मंगेजी पंडित साहेब आपल्यामध्ये आहेत. मंगेजी पंडित साहेब, आपण सुद्धा तुझे सन्मान स्वीकारा. हो, मंगेशजींना सुद्धा मी विसरणार नाही, त्यांचे सुद्धा अगदी येतात व्हिडिओज, फेसबुकमध्ये पाहत असतो. मस्त, छान. नकळतपणे तुम्हाला सुद्धा आम्ही हळूहळू गुपचूप पाहत असतो, तुमचं कार्य पाहत असतो, हे आम्ही विसरणार नाही. तुम्ही ते दाखवताय सुद्धा तुमचं नेतृत्व. संजयजी भालेराव सुद्धा आपल्यामध्ये आहेत. संजयजी, आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. हा चेहरा सुद्धा ओळखीचाच आहे. संजयजी भालेराव, युवा नेतृत्व, माडा टिटवाळा शहर. मस्त. तसेच सतीजी भालेराव, आपण पण हेतूची सन्मान स्वीकारावा. संत साहेबाच्या शुभ हस्ते आपलाही इथे हेतूची सन्मान होतोय. मायची उबदार प्रेमाची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, मोमेंटो आपण देत आहोत. या ठिकाणी सतीश भालेराव साहेबांना, त्यानंतर अजयजी जाधव साहेब, युवा नेतृत्व, माडा टिटवाळा परिसर, संपूर्ण भावेश जाधव दादा यांचा ग्रुप आहे. हा काहीच नाहीये, काही टक्केवारी आहे फक्त. निलेश भाई प्रतिष्ठान, येस, निलेश भाई प्रतिष्ठान नावाजलेलं आमचं प्रतिष्ठान आहे. 90% रिक्षांमध्ये निलेश भाई तुम्हाला नावच ऐकायला पाहायला मिळणार आहे, ज्या गाड्या फिरतात टिटवाळामध्ये. निलेश भाई जाधव. तसेच अमोलजी भालेराव आपल्यामध्ये आहेत. अमोलजी भालेराव, आपण पण सन्मान स्वीकारा. या अमोलजी, युवा नेतृत्व. तसेच आपल्यामध्ये उपस्थित शुभम जाधव, निशांत आहे, निशांत जाधव, स्वप्नीत चन्ने, सोनू पंडित, अतुल जाधव, हेमंत देशमुख. सर्वांचा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय आणि सर्वांचा सन्मान आम्ही करतोय एक प्रकारे. असंच आपण इथे स्वीकार करा. आणि आता जाऊया मॅचच्या दिशेमध्ये. धावांचा पाठलाग सुरू झालाय. ओ टू कमिटी बॉस सोमनाथ खाडेदे. धन्यवाद. मनापासून मनापासून धन्यवाद मनोजजी कारवे सर, ज्यांना आपण ऐकताय. आणि सर्वांचा शुभ सन्मान करत असताना निश्चितच नो बॉलचा कॉल. आणि इथे आपण पाहताय ऑन साइडला फिल्डर आहे, सीमारेषेच्या जवळ पकडलं, फेकलंय. 1+1 अशा 2 धावा मिळतील.
या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी आमची रजा घेत आहेत. सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. नामदेवजी लोणे साहेब, त्याचबरोबर लवलेशजी भोईर साहेब, दोनही मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय नामदेवजी लोणे साहेब आणि लवलेशजी भोईर साहेब, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा आपला संपूर्ण परिसर म्हटला म्हणजे मित्रांनो कोकण आणि कोकणाच्या परिसरातला हा संपूर्ण परिसर आपण एकमेकांच्या प्रेमासाठी, एकमेकांच्या नात्यासाठी आणि एकमेकांच्या दोस्तीसाठी जीवाचं रान करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतोय. फ्रीडचा इशारा माधव सर, फ्रीड बॉल शक्तिमान आला की काय अशा पद्धतीने या ठिकाणी इशारा त्यांनी घोषित केलेला आहे. नो बॉलचा इशारा. धावफलकावरती स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर टोटल पाहायला मिळतात 12 धावा. 79च पाठलाग या ठिकाणी करतायत भूमी 11 मांडा. इथे समोरच्या दिशेला टोलावलाय फ्रीडचा बॉल, कडक हिट, दूरवरनं फिल्डर आला. अगदी आपण पाहताय तर जेपी अगदी जबरदस्तरित्या चेंडूला गॅदर केलं. अतिशय सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ प्रीतम जोशीच्या माध्यमातून चेंडूला गॅदर केलं आणि नक्कीच एकच सिंगल धावेवरती इथे संपुष्टात आणलं. चांगला फटका. मान्यवर नामदेवजी लोणे साहेब, त्याचबरोबर लवलेशजी भोईर साहेब, आपणास विनंती आहे आपण या मंचावरती. लाडके जावई आहेत लवलेशजी भोईर आणि नामदेवजी लोणे साहेब आणि त्यांचा मित्र परिवार, सर्वांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. मनोजजी कारवे सर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचा आवाज आणि ज्यांचं समालोचन आणि खऱ्या अर्थानं समालोचन, मनोरंजन आणि मनोमंथन या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. आपल्याच याच परिसरातील टिटवाळा आणि निंबवली परिसरातील निंबवली गावचा आवाज आपण ऐकताय आणि दर्जेदार समालोचन, त्यांच्याच समालोचनाने बहरलेली स्पर्धा आणि हा बहरदार फटका मॅच ऑन करत असताना चेंडू ठोकलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. इट इज अ 4. ये दिल मांगे मोर. येस सर, येस सर, चौकार आलाय. माधव ठाकरे सरांचा जलवा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल उद्या फायनल नाईट आणि उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला जलवा पाहायला मिळेल. आजची रात्र सुद्धा अतिशय दर्जेदार दमदार दोन संघांच्या दरम्यान मॅच आपण पाहताय. भूमी 11 मांडा, जगन्नाना पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूनं आई गावदेवी गोटेकर बी, या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. इथे चांगला चेंडू, आतिश गोलंदाजी मार्कवरती, अतिशय दर्जेदार बॅटिंग त्याने केली. संघ संकटात असताना संकट मोचकाची भूमिका पार पाडत असताना पाहायला मिळाला. आई गावदेवी गोठेकर बी म्हटलं म्हणजे आपल्या शहापूर या परिसरातील आणि निश्चितच कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील मातब्बर संघांच्या दरम्यान या टीमला नेहमीच मोजलं जातं. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेच्या जवळ पकडलं, फेकलं, एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलकाला पुढे सरकवतील. मगाशीच आपण पाहिलं तर दोन्ही कॅप्टनच्या दरम्यान आपण ओपिनियन घेतलं. दोन्ही टीम आणि दोन्ही कॅप्टन एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र आणि चांगली मैत्रीपूर्ण मॅच, फ्रेंडशिप मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगल, अतिचा हा चेंडू उंच ठोलावलाय, उंच गेलाय, लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी फिल्डर आहे, जबरदस्त जजमेंट करत असताना प्रीतम जोशीनं एक अप्रतिम झेल टिपलाय आणि फलंदाज माघारी परतत असताना अर्थातच भूमी 11 मांडा टीमला बिग विकेट, बिग लॉस, मोठा हादरा. धावफलकावरती
पाहायला मिळत आहेत. टोटल इथे एकंदरीत आपण पाहिलं तर 18 धावा. षटक क्रमांक चालू असताना हे दुसरं आतिश भांडे गोलंदाजी मार्कवरती बॅटिंग करत असताना सुंदर बॅटिंग त्यानं केली आणि इथे बॅटिंग केल्यानंतर गोलंदाजीसाठी आल्यानंतर सुद्धा इथे जलवा बिखेरला. गोलंदाज प्रीतम षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल लॉंग ऑफला टोलवलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडेल, फेकेल, एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धावेची मदत मिळतीये. धावफलक थोडंसं पुढे सरकेल. एक धावेच्या मदतीनं जाऊन पोहोचेल ते 19 या कडावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 79 धावांचा पाठलाग. इथे आपण पाहिलं तर 79 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. 79 टू विन. अतिशय वेगवान जागेवर फलंदाजाला थांबवून ठेवतोय प्रीतम जोशी. जेपी अलीकडच्या हंगामात आपण पाहत असाल, त्याचबरोबर गेल्या काही वर्षात पाहत असाल तर प्रचंड वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित असणारा खेळाडू. मैदानावरती उतरल्यानंतर बॉडी लँग्वेज जेपीची जर पाहत असाल तर इथे ऑप्स्टमच्या जास्त बाहेर माधव ठाकरे सरांचा इशारा. वाईट बॉल अवंतरचा इशारा येतोय आणि जेपी सुद्धा हसलाय. अगदी आपण पाहताय तर माधव सरांसाठी तो काळजी करतोय. आपलं थोडस फिटनेसची काळजी करा. आपल्याला अजून 2 महिन्याचा सीझन काढायचा आहे. या अनुषंगाने थोडी काळजी घ्या. जेपी डाव्या हाताने टाकतोय. इथे ऑन साइडला खेळलेला फटका सीमारेषेच्या जवळ. फिल्डर आलाय, त्या ठिकाणी पकडलंय, सिंगल मिळेल. अतिशय सुंदर गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. पूर्वार्धात 78 बनवल्या, 79चा पाठलाग. मैदानाच्या चारी बाजूला तुडुंब गर्दी प्रेक्षक राजाची पाहायला मिळतीये. कोसले गावचा आणि संपूर्ण आयोजन समितीचे अतिशय दर्जेदार आयोजन. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा खेळलेला फटका, सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. तिसऱ्या षटकात आपण आहोत. मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं. इथे आपण पाहताय थोडस लेझी अप्रोच, नजर हटी, दुर्घटना घटी. या अनुषंगाने आपण पाहताय तर या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आज टॉस ज्या वेळेला झाला त्या वेळेला रोहननं सांगितलं की नक्कीच मैदानात उतरत असताना गणेश डिंगोरे धोनी, शहापूर तालुक्याचा बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आज टीम मध्ये खेळत नाहीये. थोडा अनफिट जरूर आहे. इथे पाहिलं जातंय. चांगला चेंडू, बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. शॉट ऑफ गुडलेत. अतिशय दर्जेदार टप्पा खाल्ला, उसळी घेतली. खेळपट्टीचं जर आपण पाहिलं तर कौतुक केलं जाईल. अतिशय चांगली खेळपट्टी सरपंच साहेब आणि विशेष करून वासुदेव दादा भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सजवली गेली आहे. इथे उंच उडवलाय, फटका चांगलाय. खाली क्षेत्र निवडत असताना एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. इट इज अ 4. चार धावांचा फटका पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना 2 फलंदाज मैदानावरती, निखिल आणि निशांत. निखिलच्या बॅटमधनं 4 धावा येत आहेत. अशाच पद्धतीनं फटकेबाजी करावी लागेल. धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 79 पर्यंत पोहोचवायच्या आहेत. इथे शुभ सन्मान आपण करतो आहोत. मंचावरती मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. कॅमेरामन भाऊ थोडं फोकस करो. इथे मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवर नामदेवजी लोणे या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान केला जाईल. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पडतोय. दिलीपजी पालवी साहेब या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्याचबरोबर आपल्याला सर्वांचे लाडके मान्यवर लवलेशजी भोईर, लाडके जावई यांचा शुभ सन्मान या ठिकाणी. दोन्ही जावई आहेत. दोन्ही जावई अर्थातच साडू साडू आपण या ठिकाणी विशेष करून उपस्थित झालात. सासऱ्यांच्या आणि मेवऱ्यांच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिलीपजी पालवी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मेवणे आपण आलात आणि आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आहोत. मेवण्यांचे पाहुणे या ठिकाणी आलात आणि स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आहोत. सर्व लाडक्या पाहुण्यांचं
आभार. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहताय तर अचूक टप्प्यावरती मारा करतायत. 79 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. आज भीतीला आपण पाहत असाल तर ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक अतिशय मानाचं आणि हक्काचं स्थान, ग्लॅमर स्वरूप पाहायला मिळतंय. आज भीतीला महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत स्पर्धा पार पडतायत आणि त्यातीलच एक मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. दिलीपजी पालवी साहेब, युवा सरपंच ग्रामपंचायत कोसले आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं हे दर्जेदार आयोजन ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2026 मध्ये आपण आहोत. नो बॉल, नो बॉल. माधव सरांचा इशारा आल्यानंतर आमच्या काळजात सुद्धा धस होते. इथे नो बॉलचा कॉल आणि एक सिंगल मिळतीये. धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. फ्रीडचा इशारा आणि नक्कीच आपण पाहताय 29 धावा जमल्यात. 79 पर्यंत पोहोचायचंय. इथे टोलावलाय, उंच गेलाय. फ्रीडचा बॉल निश्चित झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अतिष्ठ टिपलाय मात्र त्याला माहिती आहे हा फ्रीडचा बॉल आणि इथे सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल ते 30 या आकड्यावरती. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावर. चांगला बॉल पाहायला मिळतोय. शॉट ऑफ लेंथ अगदी अर्ध्या पिच वरती पिच केलं आणि त्यानंतर प्रचंड वेगानं बाउन्स करत असताना सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. ओव्हर नंबर 4 ओमकार परटोले चांगली गोलंदाजी करत असताना. बॅटिंग टीम रिव्ह्यू ओके. अंपायर डिसिजन इट इज अ फेअर डिलिव्हरी. मात्र फलंदाजाचा हा रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. थोड्याच वेळात या ठिकाणी मान्यवर अंकुशजी शेलार साहेबांचं शुभागमन होत आहे. आपल्या लाडक्या सरपंचांचे मामा या ठिकाणी शुभागमन होईल. थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतील, मंचावरती उपस्थित होतील. इथे चेक केलं जाते बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला मिळालाय. आपले मान्यवर केणे सर या ठिकाणी सांगतायत इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना फलंदाज माघारी परतेल. दांडी गोल. क्लीन बोल्ड. सरपंच दिलीप पालवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी, पॅटर्न उसकाला. विकेट मिळतीये. विकेटच्या पाठोपाठ निश्चितच आपण पाहताय इथे संघर्ष वाढत चाललाय. भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी गोठेकर बी. दोन्ही संघांचा आपण विचार करताय तर अतिशय नामवंत संघ आहेत. आम्ही नेहमी चर्चा करत असतो जगन्नाथ पाटील आणि त्यांच्या संघाच्या संपूर्ण कामगिरीबद्दल. नो बॉलचा कॉल. नो बॉलचा कॉल. नो +1 नो सिंगल धाव मिळेल. एकच धाव. कुठल्याही प्रकारची निश्चितच धाव मिळालेली नाहीये. नो बॉलची एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आणि सरपंच साहेबांचे मामा ज्यांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय होती. तुम्हा आम्हा सर्वांनी गेली 3 रात्र या ठिकाणी वाट पाहिली आणि ज्यांच्या उपस्थितीसाठी निश्चितच आपण सर्वजण वाट पाहत होतो. मान्यवर अंकुशजी शेलार साहेब आपल्या सरपंच साहेबांचे मामा या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचा संपूर्ण परिवार आपण आलात आणि या मंचाची शोभा वाढवलीत. सर्व त्यांच्या समवेत लता मामी पालवी साहेबांच्या मिसेस अर्थातच लताजी पालवी या ठिकाणी मॅडम उपस्थित आहेत. त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी आलात. आपलं सर्वांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. गेली
3 रात्री क्रिकेटचं चाललेला थरार साहेबांचं हे स्वप्न होतं आणि हे स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरत असताना दरवर्षी इथे स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एकाहून एक दर्जेदार कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार चौकार. सरपंच दिली पलवीची झलक भारी. धन्यवाद, थँक्यू सो मच. चौकार मिळालाय. व्हाईट बॉल. येस सर माधव सर, निशाणा कळलेला आहे. भूक लागली का? सगळी सेवा होईल, काळजी करू नका. व्हाईट बॉल या ठिकाणी जाहीर केलाय. माधव सर म्हटलं म्हणजे मित्रांनो आपल्या सर्वांच्या काळजावरती राज्य करणारा माणूस. बॅट फिरवली, डॉट येतोय. मान्यवर राजेशजी चव्हाण साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. अंकुशजी शेलार साहेबांचे अगदी जवळचे मित्र आहेत. फटका चांगला आहे, चेंडू जरूर जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळत आहे 4. आलाय चौकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. इथे या ठिकाणी चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. पंच कोणाचा रिव्ह्यू आहे? अंपायर रिव्ह्यू. यस, माधव ठाकरे सरांचा रिव्ह्यू. पंच म्हणजे मैदानाच्या आतमधले खरे सरपंच असतात दिलीप सर, आणि त्यांचं आपल्याला ऐकावं लागतं. पंचांचा हा रिव्ह्यू आहे, या ठिकाणी चेक केलं जाईल. अंपायर माधव ठाकरे सरांचा इशारा. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू. इथे टोलावलाय, चेंडू उंच गेलाय, फिल्डर दूरवरनं येतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय, चांगला टिपलाय आणि फलंदाज माघारी परतलाय. सामना जरूर जिंकला या ठिकाणी आपण पाहताय. तर आई गावदेवी गोठेकर बी या टीमनं मात्र मन जिंकली ती भूमी 11 मांडा या संघानं. दोन्ही संघांचं मनापासून आपण कौतुक करूयात आणि निश्चितच दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीर आणि या सामन्याचा सामनावीर या ठिकाणी आपण घोषित करतो आहोत, ज्यांनी अतिशय सुंदर बॅटिंग केली, त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना उत्कृष्ट गोलंदाजी ज्यांना केली, अष्टपैलू प्रात्यक्षिक घडवलं आणि खऱ्या अर्थानं संघासाठी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. ठाणे जिल्ह्याचा ठाणे